नमस्कार. मी डॉक्टर ज्योती गद्रे. गाणं शिकण्याचा नाकाम प्रयत्न केला त्यावेळेला विनायाताईंशी परिचय झाला. नाकाम अशासाठी की गाण्याची नुसती आवड होती. शाळा कॉलेजात असताना रेडिओ, आय होप सगळ्यांना रेडिओ हा दिवंगत प्रकार माहिती असेल. वर जुने हिंदी गाणी लागले की जवळच ठेवलेले वही पेन घाईघाईने उचलायचे आणि गाणे लिहून घ्यायचे. अशी मैत्रिणींबरोबर गाण्यांची देवाणघेवाण व्हायची. अशा प्रकारे 11वीत-12वीत असतानाच मी जुन्या हिंदी गाण्यात PhD डॉक्टरेट मिळवली. यथावकाश वैद्यकीय डॉक्टर झाले. तर सांगायचा मुद्दा हा की गाण्याची आवड. हरिवंशराय बच्चन म्हणतात तसे, जीवन की आबाधाबी में ही आवड नुसती ऐकण्यापुरतीच राहिली. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाल्यावर प्रयत्न म्हणून क्लास लावला. विनायाताईंचा क्लास म्हणजे सिंगिंग बॅच आणि लॅफिंग बॅच पण. माझं लहानपण जमशेदपूरला, बिहार येथे गेलं. माझा नवरा मला अजूनही राबडी देवी म्हणून चिडवतो. वडिलांच्या बदलीमुळे नागपूरला शालेय वैद्यकीय शिक्षण झाले. माझी आई लायब्ररियन होती. मला तिनेच वाचनाची आवड लावली. थोरा मोठ्यांची पुस्तकं ती मला आणून द्यायची. बाबा आमटे, भगतसिंग, अल्बर्ट श्वाइट्झर वाचून आपणही आपलं आयुष्य समाजासाठी वेचावं अशी प्रेरणा झाली. MBBS झाल्यावर रोहिणी मासिकाद्वारे समविचारी जोडीदार मिळवला. अरुण मुंबईचा, MD गायनेक. बाबा आमटे कुटुंबियांच्या खूप जवळचा. ठरलं तर मग आदिवासी गाव शोधलं. किनवट, नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणापासून 150 किलोमीटर. गंमत अशी की तो मुंबईचा, मी नागपूरची. दोन्ही मोठी शहरं. छोटं गाव म्हणजे काय याचा गंध पण नाही. नुसतीच सोनेरी फुलपाखरी स्वप्न. गांधीजी म्हणाले गावात जा, आम्ही गेलो. पण आमच्याकडच्या गावांची परिस्थिती आपल्याकडच्या गावांची परिस्थिती खूप वाईट आहे. 1985 साल. किनवट गावाजवळ गोकुंदामध्ये माती विटा पत्र्याचं घर मिळालं. घर मालकाची जॉईंट फॅमिली, असंख्य मुलं, कॉमन संडास, बाहेर कुठेतरी, टोपलीचा. पाणी विहिरीतून काढायचं. कर्ज काढून छोटंसं हॉस्पिटल उभारलं. त्यातही गंमत अशी की पुण्यातला डॉक्टर तेव्हा 200 रुपये घ्यायचा. आम्ही तेव्हा 5 रुपये घ्यायचो. पण दोघांनाही लोन मिळायचं 17% व्याजानेच. आम्ही दोघं जेव्हा मोटरसायकलवर क्लिनिकला निघायचो, असंख्य बायका पोरं नुसती आम्हाला बघायला जमलेली असायची. मी वैतागून म्हणायचे अरुणला की आपण आपल्या बघणाऱ्यांना तिकीट लावलं तर 8-8 आण्याचं तर आपलं कर्ज फिटेल. तरी बरं मी तेव्हा साडीच नेसत होते. मंगळसूत्र पण घालत होते. बिंदी पण लावत होते. लहान गावातले चॅलेंजेस खूप जास्त असतात. वर्षानुवर्षाचा अज्ञानाचा पगडा असतो. नवीन विचार रुजत नाहीत लवकर. त्यात आम्ही अगदी कट्टर नैतिकतावादी. तेव्हा पुण्याचे नसलो तरी तत्वाचे पक्के. त्यामुळे उगाच इंजेक्शन द्यायचे नाही, सलाईन लावायचे नाही, समाज प्रबोधन करायचे. मुलगाच कशाला, 2 मुलांमध्ये अंतर, वगैरे वगैरे वगैरे. एकदम ताजं ताजं पुस्तकी ज्ञान होतं ना. पण समाज पुरुष वेगळा असतो. त्याच्या कलाकलांनी घ्यावं लागतं. आपण कितीही कळकळीने विज्ञानवादी दृष्टिकोनातून सांगितलं तरी लोकांना नाही पटत. आमचा अनुभवीपणा, समाज वास्तवाचं पूर्ण आकलन न होणं, तरुणाईतील स्वप्नाळूपणा, चुकलेली आर्थिक गणितं यामुळे आम्ही जड अंतःकरणांनी आणि तुटलेल्या स्वप्नांनी किनवटचा निरोप घेतला. त्यानंतर मी नागपूरला जाऊन भूलशास्त्रातील डिप्लोमा केला. नंतर परत दुसरं गाव. त्यावेळेला साधारण 35 वर्षापूर्वी आम्हाला कुठल्याही शहरात प्रॅक्टिस सुरू करणं अवघड नव्हतं. कॉम्पिटिशन कमी होती. आम्ही दोघं शहरातीलच होतो.
पण समाजसेवेचा किडा शांत बसू देत नव्हता. तेव्हा एका मित्राच्या मदतीने लासलगाव, जिल्हा नाशिक निवडलं. छोटं गाव, तालुका पण नाही, संपूर्ण शेतकरी समाज, बराचसा अशिक्षित, जवळ मोठं शहर नाशिक, 60 किलोमीटरला. संध्याकाळी 5 वाजता शेवटची बस गेल्यावर जगाशी संपर्क तुटतो. टेलिफोनमध्ये डायरेक्ट डायलिंग पण नव्हतं. कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ, त्यामुळे बाजाराचे सगळे नियम लागू. आम्ही ताठकण्याने, नैतिकतेने प्रॅक्टिस करणारे. कुठल्याही जीपीला कमिशन देणार नाही कोणाला पेशंट पाठवा म्हणून. एक बाई, पायाळू मूल. पायाळू म्हणजे शरीराचा पूर्ण भाग, बाळाच्या शरीराचा पूर्ण भाग बाहेर येतो आणि डोकं मात्र अडकून बसतं. आम्ही त्याला आफ्टर कमिंग हेड म्हणतो. त्या जीपीनी नाशिकला पाठवले. खरं म्हणजे आमच्यासाठी ते 5 मिनिटाचं काम होतं. ॲनास्थेशिया दिला की लगेच हेड बाहेर येतं. पण आम्ही कमिशन देत नाही म्हणून पेशंट आमच्याकडे पाठवलं नाही. त्या बाईला तशाही परिस्थितीत नाशिकला पाठवलं. अनेक चॅलेंजेस. लोड शेडिंग मध्ये 24 तास लाईट नाही. पाणी 4-5 दिवसांनी अतिशय गढूळ. शाळा जेमतेमच. इतकीने एकदा गायन लिहिलं तर सरांनी ते बदलून, दुरुस्त करून गायण असे केले. पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आम्ही दोघेच. आम्हाला वाटले आम्ही गेल्यावर हळूहळू बाकीचे डॉक्टर्स येतील. ॲनास्थेटिस्टला फिजिशियनची गरज पडते, गायनेकोलॉजिस्टला सर्जन, पेडियाट्रिशियनची गरज पडते. ब्लड लागलं तर कमीत कमी 7-8 तास लागायचे यायला. एका पेशंटला अतिरिक्त रक्तस्राव झाला. ब्लड यायला 7 तास. नुसतं सलाईनवर तिला तगवलं 7 तास. तिची आणि अर्थात आमची पण पल्स बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत होती तेवढा वेळ. अशा पेशंटला नाशिकला शिफ्ट करणे पण अवघड असते. खूप चॅलेंजेस, खूप स्ट्रेस. अरुणची 45व्या वर्षी एन्जिओप्लास्टी झाली. प्रकृतीच्या कारणाने जवळजवळ 20 वर्षांनी लासलगावला पण रामराम म्हटले. एक अनुभव. डिलिव्हरीला बाई आली. किती दिवस पेन चालू होते कोणास ठाऊक. सीझरला घेतली. ओपन केलं तर संपूर्ण युटरस व्हर्टिकली फाटलेलं होतं आणि बाळ युटरसमध्ये नव्हतंच, पोटातच बाहेर आलेलं होतं. नशिबाने बाळ जिवंत होतं आणि बाई पण व्यवस्थित घरी गेली. देवतारी त्याला कोण मारी म्हणतात ना, तसंच. एक बाई, तिची 5 वर्षाची मुलगी आणि म्हातारी आई, तिघीच एकदा आल्या. बाईला खूप कळ्या येत होत्या. ती तिच्या गावावरनं नाशिकला पाठवण्यात आली होती डिलिव्हरीसाठी. आणि बसमध्ये बसल्या बसल्या तिला कोणीतरी सांगितलं की लासलगावला पण डॉक्टर आहेत. म्हणून तिघी जणी उतरल्या. घरच्यांना माहितीच नाही. तिला नाशिकला पाठवलं होतं ना, कारण तिची ऑलरेडी सीझर झाली होती. पण तिने आम्हाला एकच झालंय असं सांगितलं. त्या काळी लहान गावात कुठलीही मदत नसताना 3रं सीझर फार अवघड होतं. म्हणून नॉर्मल डिलिव्हरीची ट्रायल दिली, कारण तिने एकच सीझर झालंय म्हणून सांगितलं. बरेच तास झाले डिलिव्हरी होईना म्हणून सीझरला घेतलं. ओपन केलं तर स्किनच्या खाली सगळं एकमेकांना चिकटलेलं. इतकं की बाळापर्यंत पोचणं अशक्य वाटू लागलं. म्हणजे ऑलरेडी 2 किंवा 3 सीझर झालेली असतील. अक्षरशः मजल दर मजल करत मिलीमीटर बाय मिलीमीटर बाळापर्यंत पोचलो. छोट्याशा भोकातून बाळाला अक्षरशः ओढून काढलं. कसं बसं पोट अगदी पोत्यासारखं शिवलं आणि गलित गात्र बसलो. घाम फुटणे हा वाक्प्रचार तेव्हा आमच्यावरूनच निघाला असावा. बरं, तो सर्जन आणि मी ॲनास्थेटिस्ट, म्हणजे दोन्ही जबाबदाऱ्या आमच्यावरच. शेअरिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे भानगडच नाही.
त्या बाईच्या घरच्यांना कसं शोधायचं कळेना. फोन वगैरे क्वचितच कोणाकडे असायचे. आमच्या हॉस्पिटलमधल्या बाईला एस टी स्टँडवर उभं केलं, कारण त्या बाईचे घरचे तिला नाशिकला शोधत होते. 2 दिवस त्या तिघींचं जेवण खाणं आमच्याकडेच. शेवटी घरच्यांना तिचा शोध लागला आणि आम्ही सुटलो. धडाधड मोटरसायकली उभ्या राहिल्या दारासमोर आणि आम्ही सुटलो. पुण्याला आल्यावर मात्र ह्या सगळ्या अश्मयुगातील कथा वाटू लागल्या. अरुणने क्लिनिकल प्रॅक्टिस नाही केली पुण्यात. NGO मध्ये डायरेक्टर म्हणून काम केले. HIV पेशंट, जनरल पेशंट्सचे राईट्स, स्टेंटच्या किमती, जन आरोग्य अभियान ह्यात काम केले. त्याबरोबर वर्तमानपत्र, मासिकात लेख, कादंबऱ्या व अन्य विषयावरील बरीच पुस्तकं, असं लेखन वाचन जोरात सुरू होतं. त्याच्या पुस्तकांना अनेक पुरस्कारही मिळालेत. मी भारती हॉस्पिटलला ॲनेस्थेटिस्ट म्हणून काम करू लागले. ॲनेस्थेटिस्ट म्हणून ही काही वर्ष मला खूप समाधान देऊन गेली. अगदी एका दिवसाच्या बाळापासून ते मोठ्या न्यूरोसर्जरीपर्यंत सर्व प्रकारच्या ऑपरेशनला ॲनेस्थेशिया दिला. एका बाईला 32 बाटल्या रक्त चढवले. एका मुलीवर 15 तास सर्जरी चालली, त्याला ॲनेस्थेशिया दिला. एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. त्याची कमरेपासून तळपायापर्यंतची संपूर्ण स्किन निघून त्या स्किनची अक्षरशः झोळी झाली होती, त्याला ॲनेस्थेशिया दिला. आणि गंमत म्हणजे टेन्शनच नाही. कुठलीही मदत, ब्लड प्रोडक्ट्स 2 मिनिटात हजर. त्यामुळे भूलशास्त्राचा निर्भेळ आनंद घेता आला, विदाऊट टेन्शन. एखाद्या जिवंत माणसाला भुलीच्या खोल खोल गर्तेत न्यायचं, त्याच्या शरीराची चिडफाड करायची, वेदना न जाणवू देता आणि ऑपरेशन संपल्या त्याला अलगदपणे, सहजपणे, सुरक्षितपणे परत या जगात आणायचं, हे भयंकर कौशल्याचं काम. ॲनेस्थेटिस्ट हॅज लायन्स हार्ट, ईगल्स आय अँड लेडीज फिंगर्स असं म्हणतात. म्हणजे सिंहाची छाती लागते, ससाण्याची नजर लागते आणि स्त्रीचं कौशल्यपूर्ण नाजूक बोटं लागतात असं म्हणतात. मग अकराळ विक्राळ कोरोना आला आणि सगळ्यांचं आयुष्य ठप्प झालं. मी माझा जॉब सोडला. आमचं 1.5 वर्षाच्या पिल्लूला 2 वर्ष सांभाळलं. कोरोनाची तेवढी एक मात्र कृपा झाली आमच्यावर. रेयांश बरोबर मनसोक्त वेळ घालवता आला. 1.5 ते 3.5 वर्षांची पिल्लं इतकी गोड असतात, नंतर मात्र शिंग फुटतात. 1 वर्ष बँगलोरला राहिलो. परत आल्यावर लगेच सिप्ला पॅलिएटिव्ह केअरचा जॉब मिळाला. पॅलिएटिव्ह केअर आता काळाची गरज झाली. कुठल्याही गंभीर आजाराची उपचार संपल्यानंतरची काळजी पॅलिएटिव्ह फिजिशियन घेतात. अब दवा नाही, सिर्फ दुआ काम करेगी म्हणतात ना, तसं. सिप्लामध्ये आम्ही कॅन्सर पेशंटची काळजी घेतो. जेव्हा क्युरेटिव्ह ट्रीटमेंट थांबते, तेव्हा पॅलिएटिव्ह म्हणजे परिहार सेवा चालू होते. पेशंटला कम्फर्ट केअर द्यायचं काम आम्ही करतो. वेदना कमी करणे, जखमांची काळजी घेणे, 2 गोड शब्द पेशंट आणि नातेवाईकांशी बोलणे, पेशंटचे फिजिकल, इमोशनल, मेंटल, स्पिरिच्युअल पेन कमी करणे. जेव्हा एखादी 28 वर्षाची प्रज्ञा, यशोदा, दीपाली कॅन्सरनी जाते आणि त्यांच्या आया मला मिठी मारून माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडतात, तो क्षण, त्यांचं लेकरू गेल्याचं दुःख तर मी नाही हलकं करू शकत. थोडा भावनिक आधार त्या क्षणी त्यांना पुरतो. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी 35 ते 40 वर्ष डाऊन द मेमरी लेन चालत गेले. खूप वेडीवाकडी वळणं, चढ उतार, मुडमुडके देखताना एक खंत जरूर आहे. खूप काही करायचं होतं, पण आम्ही कमी पडलो. पण समाधान आहे की प्रयत्न तरी केले. पैसा, अडका, गाडी, बंगला यांच्या मागे न लागता हिप्पोक्रेटिसच्या शपथेप्रमाणे समाजाचा देणं चुकतं करायचा प्रयत्न केला. अशी माझी जीवनगाथा. अर्थात माझ्या गोष्टीला गाथा वगैरे म्हणणं म्हणजे
पुलंच्या भाषेत हवालदाराला इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा काजव्याला सूर्य म्हणण्यासारखं आहे. पण अगेन पुलंनीच म्हटलंय की ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, राजहंसाचे चालणे जगी झालिया शहाणे, म्हणून काय कवणे चालोच नाही. थोरा मोठ्यांच्या मोठेपणाच्या खूप कथा असतील, म्हणून का माझ्यासारखीने आपली कथा सांगूच नाही. हे फक्त माझ्या आयुष्याचा 30% भाग झाला असेल. अजून 70% भाग नाहीच सांगितला. तुम्हाला बोर होऊ नये म्हणून अर्थात. म्हणून मी नेहमी म्हणते, माझं आयुष्य म्हणजे अरेबियन नाईट सारख्या सुरस आणि चमत्कारिक कथांनी भरलेलं आहे. असो, ही 5 उत्तराची कहाणी 60 उत्तरात सुफळ संपूर्ण.